आत्ता आपण भोगी राईस बनवूया। त्यासाठी बासमती तांदूळ 2 वाटी घ्या। पाण्याने स्वच्छ धुवून घ्या। तांदूळ धुवून स्वच्छ झाल्यानंतर साईडला ठेवून द्या। त्यानंतर मध्यम आकाराचे 2 कांदे उभे चिरून घ्यायचे व 1 टोमॅटो चिरून घ्यायचा आहे इथे। त्यानंतर खलबत्त्यामध्ये थोडंसं आलं घाला, लसूण घाला व बारीक असं चेचून घ्या। मी ते खलबत्त्याचा वापर करत आहे, तुम्ही ते मिक्सर वापरला तरी चालेल। गॅसवरती कुकर ठेवून त्याच्यामध्ये 2 चमचे तूप घाला व गरम मसाला म्हणजे खडा मसाला घाला व त्याच्यामध्ये आलं लसणाची पेस्ट घाला व चिरलेला कांदा घालून मध्यम गॅसवरती भाजून घ्या। त्यानंतर पाववाटी शेंगदाणे घाला व छान असे भाजून घ्या। काश्मीरी लाल तिखट 2 चमचा, धनिया 1 चमचा व मीठ 1 चमचा घालून छान असं मस्त असं भाजून घ्या। त्याच्यामध्ये वाटाणा अर्धी वाटी, पावटा 2 चमचा, घेवडा 1 वाटी, गाजर पाव वाटी, वांग पाव वाटी, चाकवतची भाजी मुठभर घालायची व छान मस्त असं हे भाजून घ्यायचं। मध्यम गॅसवरती भाजायचं। हळद थोडीशी घाला व बासमती तांदूळ भिजलेला घालून व्यवस्थित मिक्स असं करून घ्या। हे पहा खूप छान कलर आलेला आहे। 2 मिनिटासाठी झाकून ठेवा। 2 मिनिटानंतर त्याच्यामध्ये 4 वाटी पाणी घाला। इथे 2 वाटी तांदूळ घेतला आहे, त्याच्यामध्ये 4 वाटी पाणी घालायचं। अर्धा चमचा मीठ घालायचं वरतून थोडंसं व कोथिंबीर घालून कुकर बंद करून घ्यायचा व कुकरच्या 2 शिट्ट्या झाल्यानंतर कुकर बंद करायचा। आता इथे मी रायता बनवायला घेत आहे, त्यासाठी मी ते घरी लावलेलं दही वापरत आहे। दही साधारणपणे 2 वाटी दही घ्यायचं, फेटून घ्यायचं थोडंसं पाणी घालून। फेटल्यानंतर याच्यामध्ये बुंदी घालायची आहे। बुंदी 1 वाटी पाण्यामध्ये भिजवून घ्यायची व हलक्या हाताने थोडंसं दाबून घ्यायची। बुंदी 5 मिनिटं पाण्यामध्ये भिजत ठेवायची व ती हलक्या हाताने दाबून घेतल्यानंतर दही फेटून घेतलं आहे त्याच्यामध्ये बुंदी घालून घ्यायची व त्याच्यामध्ये गरम मसाला, धनिया घालून व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं। दही खाताना त्रास होत असेल तर काळी मिरपूड इथे वापरू शकता। लाल तिखट वरतून घालून कोथिंबीर घालून इथे बुंदी। आपला बुंदी रायता रेडी आहे। बनवायला सोपा आणि खूप इझी सोपी अशी रेसिपी आहे। खायलाही मस्त आहे। रायता तयार आहे व हे पहा आपला भोगीचा राईस सुद्धा इथे बनवून रेडी आहे। बनवायला सोपा व खायला मस्त ही अशी रेसिपी आहे। तुम्ही घरी नक्की ट्राय करा व कमेंट बॉक्समध्ये मला सांगा की कशी होती रेसिपी। तोपर्यंत हेल्दी खा, हेल्दी राहा। बाय बाय।